श्री गुरुदेव ज्योतिषालय या आपल्या विश्वासू ज्योतिष मार्गदर्शनाच्या परिवारामध्ये आपले मनपूर्वक स्वागत। जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक राशी भविष्य, ग्रहबदल, उपाय आणि आध्यात्मिक माहिती सर्वप्रथम तुम्हाला मिळेल। वैदिक ज्योतिषशास्त्र हे केवळ भविष्य कथन करणारे शास्त्र नसून मानव जीवनाला योग्य दिशा देणारे दिव्य मार्गदर्शन आहे। ऋषीमुनींनी सिद्ध केलेले ग्रह, नक्षत्र, राशी, योग आणि दशा यांच्या सूक्ष्म अभ्यासातून जीवनातील अनुकूलता व प्रतिकूलता यांचा विचार केला जातो। प्रत्येक व्यक्तीची जन्मवेळ, जन्मस्थान, जन्मतिथी, ग्रहस्थिती आणि दशा वेगवेगळी असल्यामुळे हे राशी भविष्य सामान्य ग्रहफल समजून ग्रहण करावे। वैयक्तिक जन्मकुंडलीनुसार फळांमध्ये काही प्रमाणात भिन्नता संभवते। तर आज आपण जाणून घेणार आहोत ऑगस्ट 2026 या महिन्यातील धनु राशीचे संपूर्ण मासिक राशी भविष्य। धनु राशीचा अधिपती ग्रह आहे गुरु, बृहस्पती। हा ज्ञान, धर्म, भाग्य, सदाचार, उच्च शिक्षण, न्याय, अध्यात्म आणि समृद्धीचा कारक मानला जातो। या महिन्यातील ग्रहांचे गोचर धनु राशीच्या जातकांसाठी भाग्योदय, प्रगती आणि नवीन संधी निर्माण करणारे ठरू शकतात। नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात सकारात्मक घडामोडी घडण्याची शक्यता आहे। अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्णत्वास जाऊ शकतात। धार्मिक कार्यात मन अधिक रमेल। गुरुजनांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल। प्रवासाचे योग निर्माण होऊ शकतात आणि त्यातूनही लाभ मिळण्याची शक्यता आहे। महिन्याचा उत्तरार्ध विशेषतः आर्थिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून अधिक फलदायी ठरू शकतो। धनु राशीच्या पुरुषांसाठी हा महिना आत्मविश्वास, प्रतिष्ठा आणि प्रगती वाढवणारा ठरू शकतो। नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांचे सहकार्य, पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात। तुमच्या कार्यपद्धतीचे कौतुक होईल। व्यवसाय करणाऱ्या जातकांना नवीन व्यवहार, नवीन ग्राहक आणि आर्थिक वृद्धीचे योग आहेत। भागीदारीत केलेले काम लाभदायक ठरू शकते। कोणताही निर्णय घेताना संयम आणि दूरदृष्टी ठेवा। घाईघाईत घेतलेले निर्णय टाळावे। धनु राशीच्या महिला जातकांसाठी हा महिना आनंद, समाधान आणि आध्यात्मिक प्रगतीचा ठरू शकतो। घरामध्ये सुखशांतीचे वातावरण राहील। कुटुंबातील सदस्यांचे प्रेम आणि सहकार्य लाभेल। गृहलक्ष्मी म्हणून तुमच्या कार्याचा गौरव होईल। नोकरी करणाऱ्या महिलांना नवीन संधी, पदोन्नती किंवा वरिष्ठांचा विश्वास मिळू शकतो। व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी आर्थिक लाभ आणि व्यवसाय विस्ताराचे योग निर्माण होते। संततीच्या प्रगतीमुळे समाधान लाभेल। धर्मकार्य, धार्मिक कार्य, जप, व्रत किंवा दानधर्म यामुळे मानसिक शांती प्राप्त होईल। धनु राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना ज्ञानवृद्धी आणि यशाचा ठरू शकतो। स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण, संशोधन, अध्यापन, कायदा आणि प्रशासकीय सेवांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभसंकेत मिळू शकतात। गुरुजनांचे मार्गदर्शन स्वीकारा आणि नियमित अभ्यासावर भर द्या। दर गुरुवारी भगवान विष्णू, श्री दत्तात्रय किंवा देवगुरु बृहस्पतीची उपासना केल्यास विद्या, बुद्धी आणि भाग्याची वृद्धी होईल।
तर या महिन्यात कोणते शुभ व अशुभ तारखा आहेत ते पाहूया आपण. तर शुभ तारखा आहेत 3 ऑगस्ट, 7 ऑगस्ट, 11 ऑगस्ट, 15 ऑगस्ट, 19 ऑगस्ट, 23 ऑगस्ट, 27 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट. या दिवशी नवीन व्यवसाय किंवा कामाची सुरुवात करा, मुलाखती द्या, धार्मिक कार्य आणि तीर्थयात्रेचे नियोजन करा, गुंतवणूक आणि महत्त्वाचे व्यवहार करा, गुरुजनांचे आशीर्वाद घ्या. तर सावध राहाव्यात अशा अशुभ तारखा कोणत्या आहेत बरं? 5 ऑगस्ट, 10 ऑगस्ट, 17 ऑगस्ट, 24 ऑगस्ट आणि 29 ऑगस्ट. या दिवशी वादविवाद टाळा, मोठे आर्थिक व्यवहार पुढे ढकला, वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी, बोलण्यात संयम ठेवा. तर या महिन्यात कोणते बरं प्रभावी उपाय करायचे आहेत? तर प्रत्येक गुरुवारी भगवान विष्णू किंवा श्री दत्तात्रेय यांची पूजा करावी. ओम ग्राम ग्रीम ग्रौम सम गुरवे नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. पिवळी फुले, हरभरा डाळ किंवा हळदीचे दान करावे. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दान करावे. दररोज सूर्याच्या वेळी सूर्यनारायणाला अर्घ्य अर्पण करावे. गुरुजन, मातापिता आणि ज्येष्ठांचा सन्मान करावा. सत्य, धर्म आणि सदाचार याचे पालन करावे. जर हे उपाय श्रद्धेने आणि नियमित केल्यास ग्रहांची कृपा अधिक प्रमाणात प्राप्त होईल. तर मंडळी, ज्योतिष हे भविष्य बदलण्याचे साधन नसून जीवनाला योग्य दिशा देणारे दिव्यशास्त्र आहे. ग्रह आपल्या कर्माचे संकेत देतात. श्रद्धा, सत्कर्म, संयम आणि पुरुषार्थ यांच्या बळावर प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात यश, समृद्धी आणि समाधान प्राप्त करू शकते. जर तुमच्या पत्रिकेमध्ये विवाह, करिअर, व्यवसाय, आर्थिक समस्या, संतती, शिक्षण किंवा आरोग्याशी संबंधित काही प्रश्न असतील तर श्री गुरुदेव ज्योतिषालयाच्या माध्यमातून वैयक्तिक जन्मकुंडली विश्लेषण आणि योग्य ज्योतिषीय मार्गदर्शन प्राप्त करू शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशा सविस्तर राशी भविष्यासाठी श्री गुरुदेव ज्योतिषालय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भगवान श्री विष्णू, देवगुरु बृहस्पती आणि सद्गुरूंची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो. आपल्या जीवनात ज्ञान, धर्म, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि यश लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील राशी भविष्यात. शुभम भवतु. श्री गुरुदेव दत्त.